आज आमच्या रेस्ट हाऊसला सर्व वसमत नगरीमधील व सर्व वसमत तालुक्यातील सगळं धनगर समाज एकजुटीने बैठकीस उपस्थित होता आणि उपस्थित असताना आम्ही या बैठकीचा आज मुख्य मुद्दा आमचा असा होता की आज आम्ही बोराडे साहेब आमचे जे मुंबई येथे आमरण उपोषणासाठी जाणार आहे, आमरण उपोषण जे करणार आहेत, जे की आमचे ST आरक्षणाचा मुद्दा होता त्याच्यावर अंमलबजावणी करण्यासाठी, तर त्याच्या संदर्भात आमची बैठक बसलेली होती। त्याच बैठकीच्या संदर्भामध्ये आम्हाला आमचे आमदार साहेब, माननीय आमदार साहेब व तसेच इतरचे निर्वहित आमचे नगरसेवक, नगराध्यक्ष यांची जी काल निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये जे निवडून आले त्यांच्या सत्काराच्या संदर्भात आम्ही त्यांचा सत्कार समारंभ या ठिकाणी केलेला आहे व या सत्कारामध्ये सत्कार करून त्यांना आम्ही शुभेच्छा दिल्या पुढील वाटचालीसाठी। आणि आमच्या धनगर समाजाचा एक प्रलंबित पडलेला एक मुद्दा आहे, तो मुद्दा आम्ही मागणी केलेला आहे। तर आमची एक स्मारकासाठी आम्हाला जागा उपलब्ध करून देणे हा प्रथम मुद्दा, आणि दुसरी गोष्ट तिथं आमच्या स्मारकाचं एक नियोजन करून द्यावे ही आमची एक त्यांची प्रमुख मागणी केली। यावरती आमदार साहेब आमदार साहेबांनी एकदम पॉझिटिव्हली उत्तर दिलेले आहे आणि आमचा मुद्दा मार्गी लावण्याचा त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आमच्या सर्व धनगर समाजाला। आज आमचा तालुक्यामधील सर्व मोठ्या संख्येने धनगर समाज उपस्थित होता बैठकीस, आणि सगळ्या धनगर समाजाला आमचं आव्हान आहे की उद्या 21 तारखेला जे मुंबईला मोर्चा जाणार आहे धनगर समाजाचा, बोराडे साहेबांना पाठिंबा देण्याचा, ते खूप मोठ्या संख्येनं सर्व धनगर समाजाने सगळ्या गावातून एकजुटीनं सर्व आपापलं सगळं साहित्य घेऊन व आपले वाहनं वगैरे करून सगळ्या गावातून सगळ्यांनी मोर्चासाठी येण्यासाठी आव्हान आम्ही करत आहे धनगर समाजाला की जास्तीत जास्त कशी संख्येनं आपल्याला उपस्थित राहता येईल मुंबई येथे, अशा पद्धतीनं सगळ्यांनी तयारी करून आपल्या मुंबईला येण्याचं काम करायला। धनगर वसमत तालुक्यातील सर्व धनगर समाज बांधवांना विनंती आहे, आता ही शेवटची लढाई आहे। संघर्ष योद्धा दीपक भाऊ बोराडे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे 21 जानेवारीपासून आमरण उपोषणाला सुरुवात होणार आहे। त्या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून समस्त वसमतमधील सर्व धनगर समाज बांधवांना विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने तिथं सहभागी व्हा, असं तुम्हाला सर्व वसमत तालुक्याच्या वतीने आवाहन करतो। जय मल्हार, जय आई।